पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी जीवनावश्यक इंधन कोणते? ऑप्शन 1 आहे पेट्रोलियम, ऑप्शन 2 आहे लाकूड, ऑप्शन 3 आहे मेण, ऑप्शन 4 आहे बायोडिझेल. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोलियम. पुढील प्रश्न बघा, समुद्रातील या प्रारूपापासून मोती मिळतात. ऑप्शन 1 आहे सी लिली, ऑप्शन 2 आहे ऑयस्टर, ऑप्शन 3 आहे स्टिंगरे, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑयस्टर. पुढील प्रश्न पहा, रिश्टर हे कोणाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? ऑप्शन 1 बघा भूकंप, ऑप्शन 2 आहे ज्वालामुखी, ऑप्शन 3 आहे सागरी लाटा, ऑप्शन 4 आहे हवामानातील तापमान. आणि ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर आहे भूकंप. पुढील प्रश्न पहा, सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते? ऑप्शन 1 आहे बहिर्वक्र आरसा, ऑप्शन 2 आहे आंतर्वक्र आरसा, ऑप्शन 3 आहे सपाट आरसा, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 आंतर्वक्र आरसा. नेक्स्ट प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 5 बघा, रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? ऑप्शन 1 आहे हिपरिंग, ऑप्शन 2 आहे WBC, ऑप्शन 3 आहे RBC आणि ऑप्शन 4 आहे कोलेस्ट्रॉल. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोलेस्ट्रॉल. पुढील प्रश्न पहा, डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी आहे? पोलिओ, ऑप्शन 2 आहे एड्स, ऑप्शन 3 आहे हेपेटायटिस आणि ऑप्शन 4 आहे क्षय. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 क्षय. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 7 बघा, रक्तगटाचा शोध कोणी लावला? ऑप्शन 1 आहे फुल्क, ऑप्शन 2 आहे स्टेड, ऑप्शन 3 आहे विलियम हार्वे आणि ऑप्शन 4 आहे लॅन स्टेनर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लॅन स्टीनर. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8, कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास जडतो? ऑप्शन 1 आहे जठर, ऑप्शन 2 आहे यकृत, ऑप्शन 3 आहे आतडे, ऑप्शन 4 आहे मोठे आतडे. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 यकृत याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन 1 आहे स्कर्वी, ऑप्शन 2 आहे बेरी, ऑप्शन 3 आहे मुळदूस, ऑप्शन 4 आहे रातआंधळेपणा. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रातआंधळेपणा. ऑप्शन 1 स्कर्वी हे कशामुळे होतं? तर सी विटॅमिनच्या कमीमुळे किंवा क विटॅमिनच्या कमीमुळे. बेरी हा ब विटॅमिनच्या कमीमुळे होतं किंवा बी च्या कमीमुळे होतो. त्यानंतर रातआंधळेपणा हा एच्या कमीमुळे होतं किंवा अ जीवनसत्वाच्या कमीमुळे होतो. पुढील प्रश्न पहा, जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक सर्व दिशेने गतिमान होते. ऑप्शन 2 आहे बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते, ऑप्शन 3 आहे बंदूक गतिमान होत नाही म्हटलेला आहे, ऑप्शन 4 आहे बंदूक कोणत्याच दिशेने गतिमान होत नाही. आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते. नेक्स्ट प्रश्न पहा, श्वसनाचे विकार कशामुळे होतो? ऑप्शन 1 आहे ध्वनी प्रदूषण, ऑप्शन 2 आहे जल प्रदूषण, ऑप्शन 3 आहे वायू प्रदूषण, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. आणि याचं करेक्ट उत्तर आहे वायू प्रदूषण ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा, अल्टीमीटर प्रश्न क्रमांक 12, अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? ऑप्शन 1 आहे दिलेल्या सूचनेचे व माहितीचे एकत्रीकरण, ऑप्शन 2 आहे समुद्र सपाटीपासून उंची मोजणे, ऑप्शन 3 आहे दुधाची शुद्धता मोजणे, ऑप्शन 4 आहे हवेतील आर्द्रता मोजणे. याचं करेक्ट उत्तर आहे समुद्र सपाटीपासून उंची मोजणे ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार बनते?
ऑप्शन एक आहे ओझोन, ऑप्शन 2 आहे प्राणवायू, ऑप्शन 3 आहे कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन 4 आहे कार्बन मोनॉक्साईड. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न पहा. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात? ऑप्शन एक आहे नलिडिक्सिक ॲसिड, ऑप्शन 2 आहे ॲस्पिरिन, ऑप्शन 3 आहे पॅरासिटामॉल, ऑप्शन 4 आहे रणटक. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ॲस्पिरिन, ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 15. वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आहे? ऑप्शन एक आहे कार्बन, ऑप्शन 2 आहे ऑक्सिजन, ऑप्शन 3 आहे हायड्रोजन, ऑप्शन 4 आहे नायट्रोजन. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नायट्रोजन. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 16. H1N1 हे विषाणू कोणत्या रोगाची निगडीत आहे? ऑप्शन एक आहे मलेरिया, ऑप्शन 2 आहे फिलेरिया, ऑप्शन 3 आहे डेंगू, ऑप्शन 4 आहे स्वाईन फ्लू. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 स्वाईन फ्लू. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 17. टेनिसिन काय आहे? ऑप्शन एक आहे औषध, ऑप्शन 2 आहे मूलद्रव्य, ऑप्शन 3 आहे वनस्पती, ऑप्शन 4 आहे विमान. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मूलद्रव्य याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा. शक्तीचे एकक काय आहे? ऑप्शन एक आहे न्यूटन, ऑप्शन 2 आहे हर्ट्ज, ऑप्शन 3 आहे व्होल्ट, ऑप्शन 4 आहे वॅट. आणि शक्तीचे एकक आहे वॉट. ठीक आहे. आणि न्यूटन जे आहे ते बलाचं एकक आहे, आणि हर्ट्ज हे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे. हर्ट्ज ह्या सिम्बॉलने दाखवलं जातं. आणि हे जे आहे हे ओमचं चिन्ह आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. 19 नंबरचा प्रश्न. शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते? एक आहे स्वादुपिंड, 2 मेंदू, 3 आहे मूत्रपिंड आणि 4 आहे यकृत. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 स्वादुपिंड. पुढील प्रश्न पहा. कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? ऑप्शन 1 आहे हृदय, ऑप्शन 2 आहे फुफ्फुस, ऑप्शन 3 आहे यकृत आणि ऑप्शन 4 आहे श्वसन इंद्रिय. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 यकृत. अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? ऑप्शन 1 बघा 1, ऑप्शन 2 आहे 746, ऑप्शन 3 आहे 856 आणि ऑप्शन 4 आहे 1000. तर 1 अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य असणार आहे. पुढील प्रश्न पहा. क्षयाचे जंतूचा शोध कोणी लावला? ऑप्शन 1 आहे बेल लुईस, ऑप्शन 2 आहे एडवर्ड जेनर, ऑप्शन 3 आहे चांडविक, ऑप्शन 4 आहे कॉक. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कॉक. कॉकनी टीबीचा जंताचा शोध लावला किंवा जंतूचा शोध लावला. ठीक आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न पहा. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? ऑप्शन 1 बघा प्रकाशाची तीव्रता, ऑप्शन 2 आहे अंतर, ऑप्शन 3 आहे ध्वनी तीव्रता, ऑप्शन 4 आहे उष्णता. आणि याचं करेक्ट उत्तर आहे प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचे एकक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य राहणार आहे. पुढील प्रश्न पहा. अग्रमस्तिष्क मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते? ऑप्शन 1 बघा स्पर्शाचे ज्ञान, ऑप्शन 2 आहे विचार प्रक्रिया, ऑप्शन 4 आहे श्वसनाचे काम आणि ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विचार प्रक्रिया. पुढील प्रश्न पहा. पाण्याचे तापमान 1 अंश कॅल्शियम जेवढी उष्णता लागते त्याला काय म्हणतात? ऑप्शन 1 आहे 1 जूल, ऑप्शन 2 आहे 1 अग्र, ऑप्शन 3 आहे 1 कॅलरी, ऑप्शन 4 आहे न्यूटन. आणि याचं करेक्ट उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक 1 कॅलरी। ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 1 कॅलरी। पुढील प्रश्न पहा, तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता? ऑप्शन 1 आहे निकोटीन, ऑप्शन 2 आहे टर्निन किंवा टॅनिन, ऑप्शन 3 आहे सायकोसिन, ऑप्शन 4 आहे कायथिन आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 निकोटीन। पुढील प्रश्न पहा, 27 क्रमांकाचा प्रश्न पहा, ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही म्हटलेलं आहे? ऑप्शन 1 हवेतून, ऑप्शन 2 द्रवातून, ऑप्शन 3 आहे स्नायूतून आणि ऑप्शन 4 आहे निर्वात ते पोकळीतून आणि याचं योग्य उत्तर सुद्धा ऑप्शन क्रमांक 4 निर्वात पोकळीतून। हे ध्वनीचे प्रसारण होत नाही, म्हणजेच ध्वनीला माध्यम लागते आणि द्रव, वायू, स्थायू ह्या तिन्ही माध्यमातून ध्वनी हे प्रसार करत असते। सर्वात जास्त ही ध्वनी स्थायू म्हणजे ठोसमधून होत असते, ज्याला सॉलिड किंवा स्थायू म्हणतात। त्याच्यानंतर होत असते हवेतून आणि मग द्रवातून। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो? ऑप्शन 1 आहे घाटसर्प, ऑप्शन 2 आहे कॉलरा, ऑप्शन 3 आहे क्षय, ऑप्शन 4 आहे न्यूमोनिया आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 क्षय म्हणजेच TB। पुढील प्रश्न पहा, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? ऑप्शन 1 आहे ॲल्युमिनियम, ऑप्शन 2 आहे टंगस्टन, ऑप्शन 3 आहे तांबे, ऑप्शन 4 आहे प्लास्टिक आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन। पुढील प्रश्न पहा, पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते? ऑप्शन 1 आहे ऑक्सिजन, ऑप्शन 2 आहे चांदी, ऑप्शन 3 आहे सोने, ऑप्शन 4 आहे लिथियम। तर पृथ्वीवर सर्वात जास्त असणारे जे आहे मूलद्रव्य ते आहे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन हे केव्हा पण एकटं मिळत नसते। जसं ते मिळेल तर कॅल्शियमसोबत मिळेल तर ते सल्फरसोबत मिळेल SO2 किंवा कोणत्याही याच्यासोबत Al2 SO4 अशा स्वरूपातसुद्धा मिळत असते, पण एकटं कधी मिळत नसते। पुढील प्रश्न पहा, समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? ऑप्शन 1 आहे फॅथोमीटर, ऑप्शन 2 आहे हायड्रोमीटर, ऑप्शन 3 आहे मनोमीटर, ऑप्शन 3 आहे अल्टीमीटर आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फॅथोमीटर। पुढील प्रश्न पहा, ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये किती असतो? खूपच अधिक, ऑप्शन 2 आहे खूपच कमी, ऑप्शन 3 आहे तेवढाच आणि ऑप्शन 4 आहे थोडा कमी आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे खूपच कमी ऑप्शन क्रमांक 2। ध्वनीचा वेग हा हवेपेक्षा पाण्यामध्ये किती असतो? तर खूपच कमी असतो। नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही म्हटलेलं आहे? ऑप्शन 1 आहे लोह, ऑप्शन 2 आहे निकेल, ऑप्शन 3 आहे कोबाल्ट आणि ऑप्शन 4 आहे रबर। तर याचा करेक्ट उत्तर आहे रबर। पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 34 पहा, पाण्यामध्ये वायू विरघळणे ही प्रक्रिया किंवा क्रिया कोणत्या सिद्धांत वापरून काढतात? ऑप्शन 1 आहे डायरिस सिद्धांत, ऑप्शन 2 आहे न्यूटन सिद्धांत, ऑप्शन 3 आहे हेनरी सिद्धांत आणि ऑप्शन 4 आहे स्टोक्स सिद्धांत। तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हेनरी सिद्धांत। नेक्स्ट प्रश्न पहा, दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो? ऑप्शन 1 आहे चुंबकीय, ऑप्शन 2 आहे यांत्रिक, ऑप्शन 3 आहे रासायनिक, ऑप्शन 4 आहे उष्णताजनक। तर याचं करेक्ट उत्तर आहे चुंबकीय, ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे। नेक्स्ट प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्याकरता आवश्यक आहे? ऑप्शन 1 बघा के, ऑप्शन बी आहे बी, ऑप्शन 3 आहे ए आणि ऑप्शन 4 आहे डी। तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 के जीवनसत्व हे महत्त्वाचं असते, ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पहा, कांदा ही कोणती वनस्पती आहे? ऑप्शन 1 आहे एकबीजपत्री,
ऑप्शन 2 आहे द्विबीजपत्री, ऑप्शन 3 आहे बहुबीजपत्री आणि ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट उत्तर आहे कांदा ही एक बीजपत्री आहे, म्हणजेच 1 नंबरचा ऑप्शन हे बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा, क्युसेक हे कशाचे मापनाचे साधन आहे? ऑप्शन 1 आहे पाण्याचा प्रवाह, ऑप्शन 2 आहे उष्णता, ऑप्शन 3 आहे हवेचा दाब आणि ऑप्शन 4 आहे विजेचा दाब. याचं करेक्ट उत्तर आहे पाण्याचा प्रवाह, ऑप्शन क्रमांक 1. 39 क्रमांकाचा प्रश्न पहा, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो म्हटलेला आहे? ऑप्शन 1 आहे तांबे, ऑप्शन 2 आहे चांदी, ऑप्शन 3 आहे ॲल्युमिनियम, ऑप्शन 4 आहे जस्त आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जस्त, म्हणजेच झिंक. आणि झिंक हे झेडन या संज्ञेने दाखवले जाते. आणि पुढील प्रश्न पहा 40 क्रमांकाचा, खालीलपैकी जीवनावश्यक इंधन कोणते? ऑप्शन 1 आहे पेट्रोलियम, ऑप्शन 2 आहे लाकूड, ऑप्शन 3 आहे मेण, ऑप्शन 4 आहे बायोडिझेल आणि याचं योग्य उत्तर असणार आहे पेट्रोलियम, ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न पहा, समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या कोणत्या कार्यामुळे निर्माण होते? ऑप्शन 1 आहे संचयन, ऑप्शन 2 आहे वहन, ऑप्शन 3 आहे खनन, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 खनन. पुढील प्रश्न क्रमांक आहे 42, खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोपदृष्टीसाठी आवश्यक आहे? ऑप्शन 1 आहे अ जीवनसत्व, ऑप्शन 2 आहे ब जीवनसत्व, ऑप्शन 3 आहे क जीवनसत्व, ऑप्शन 4 आहे ड जीवनसत्व आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अ जीवनसत्व. पुढील प्रश्न पहा 43 क्रमांकाचा प्रश्न पहा, विजेचा बल्बमध्ये कोणता वायूचा वापर करतात? ऑप्शन 1 आहे आर्गॉन, ऑप्शन 2 आहे नायट्रोजन, ऑप्शन 3 आहे क्रिप्टॉन, ऑप्शन 4 आहे झेनॉन, ऑप्शन याचं करेक्ट असणार आहे आर्गॉन, ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा 44 क्रमांकाचा प्रश्न पहा, समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो? ऑप्शन 1 आहे सम, ऑप्शन 2 आहे मंद, ऑप्शन 3 आहे तीव्र, ऑप्शन 4 आहे बहिर्वक्र आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तीव्र. नेक्स्ट प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक आहे 45, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? 1 नंबरचा ऑप्शन आहे धुण्याचा सोडा, ऑप्शन 2 आहे खाण्याचा सोडा, ऑप्शन 3 आहे शेंदूर, ऑप्शन 4 आहे मीठ. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा आणि याचं जे सूत्र असते याचं असते NaHCO3. सूत्रसुद्धा विचारत असते, खाण्याच्या सोड्याचं हे सूत्र आहे. त्यानंतर धुण्याचा सोडा म्हणजेच आपला वॉशिंग पावडर आणि मिठाचं सूत्र आहे NaCl. ठीक आहे, हे सुद्धा सूत्र विचारलं जाते. त्यानंतर धुण्याचा सोडा पुढील प्रश्न पहा, सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवात होतो? ऑप्शन 1 आहे हृदय, ऑप्शन 2 आहे यकृत, ऑप्शन 3 आहे मूत्रपिंड, ऑप्शन 4 आहे आतडे आणि याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यकृत हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तर वर्गातील नाही म्हटलेला आहे? ऑप्शन 1 आहे देवमासा, ऑप्शन 2 आहे कासव, ऑप्शन 3 आहे ससा, ऑप्शन 4 आहे हत्ती. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कासव. आता सस्तन प्राणी म्हणजे काय होते? मॅमल म्हणजेच जे अंड न देता डायरेक्ट बच्च्याला जन्म देतो त्याला सस्तन म्हणतात. ठीक आहे, आणि ज्यांना दूध ग्रंथी असतात ते म्हणजे मानवसुद्धा सस्तन आहे, कुत्रंसुद्धा सस्तन आहे, वाघसुद्धा सस्तन प्राणी आहे. फक्त यामध्ये कासव हा सस्तन प्राणी नाही आहे, ससासुद्धा आहे, हत्तीसुद्धा आहे, देवमासासुद्धा आहे. पुढील प्रश्न पहा, कोणते अल्कोहोलिक पेयाचा प्रमुख घटक आहे? ऑप्शन 1 आहे इथिल अल्कोहोल, ऑप्शन 2 आहे मिथिल अल्कोहोल, ऑप्शन 3 आहे बेंझिन आणि ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर बघा याचं योग्य जे उत्तर असणार आहे ते आहे इथिल अल्कोहोल. ठीक आहे, C2H
C2H5 सॉरी इथे हां C2H5 हे याचं सूत्र आहे. आणि मिथिल अल्कोहोल जर आपण पिलं, हे पिण्याचं अल्कोहोल नाही आहे, हे पिण्याचं अल्कोहोल आहे. ठीक आहे. तर इथिल अल्कोहोल हे जहरीलं असते. ठीक आहे. आणि बेन्झीनचं सूत्र आहे C6H6. हे सर्व जे सूत्र आहे हे विचारलं जातात. पुढील प्रश्न पहा. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणता वायू हा हसणारा वायू असे म्हणतात? ऑप्शन 1 आहे क्लोरोफॉर्म, ऑप्शन 2 आहे अमोनिया, ऑप्शन 3 आहे मिथेन, ऑप्शन 4 आहे नायट्रस ऑक्साईड. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे नायट्रस ऑक्साईड, ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 50. शक्तीचे मूल्याचे एकक काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 बघा बल प्लस वेग, ऑप्शन 2 आहे बल गुणिला वेग, ऑप्शन 3 आहे बल मायनस वेग आणि ऑप्शन 4 आहे वेग अपॉन बल. तर याचं करेक्ट उत्तर आहे बल इंटू वेग म्हणजे शक्ती. हे याचं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 51. कोणते शरीरातील कॅल्शियम फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे? ऑप्शन 1 आहे अ जीवनसत्व, ऑप्शन 2 आहे ड जीवनसत्व, ऑप्शन 3 आहे ई जीवनसत्व आणि ऑप्शन 4 आहे के जीवनसत्व. तर बघा कॅल्शियम आणि फॉस्फरससाठी काय महत्त्वाचं आहे? तर ड जीवनसत्व आपल्या शरीरात पाहिजे. पुढील प्रश्न पहा. अल्टिमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? ऑप्शन 1 आहे दिलेल्या सूचनेचे व माहितीचे एकत्रीकरण, ऑप्शन 2 आहे समुद्र सपाटीपासून उंची मोजणे, ऑप्शन 3 आहे दुधाची शुद्धता मोजणे, ऑप्शन 4 हवेतील आर्द्रता मोजणे. तर याचं योग्य उत्तर आहे समुद्र सपाटीपासून उंची मोजणे, ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक पुढील पहा. शक्तीचे एकक काय? ऑप्शन क्रमांक 1 आहे न्यूटन, ऑप्शन 2 आहे व्होल्ट, ऑप्शन 3 आहे हर्ट्ज, ऑप्शन 4 आहे वॅट आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वॅट. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 54. अंड्यातील कोणता भाग प्रमुख प्रथिने असतात त्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात? ठीक आहे. चुकीचा शब्द लिहिला आहे, पूर्णान्न शब्द पाहिजे ते. ऑप्शन 1 आहे पांढरा बलक, ऑप्शन 2 आहे पिवळा बलक, ऑप्शन 3 आहे पांढरा व पिवळा बलक आणि 4 आहे ऑप्शन क्रमांक अंड्याच्या प्रथिनेत नसतात. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पांढरा बल्क. पुढील प्रश्न पहा. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालीलपैकी कोणत्या कारणाने होते? ऑप्शन क्रमांक 1 अणूच्या केंद्राचे विभाजन करून, ऑप्शन 2 आहे अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून, ऑप्शन 3 आहे रासायनिक अभिक्रियेमुळे आणि ऑप्शन 4 आहे इलेक्ट्रॉनच्या वाहनामुळे. तर याचं करेक्ट उत्तर आहे अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून म्हणजे ऑप्शन क्रमांक याचं 2 बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा. 56 क्रमांकाचा प्रश्न पहा. रक्तभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध कोणी लावला? ऑप्शन 1 आहे डॉक्टर हंस, ऑप्शन 2 आहे डॉक्टर विल्यम हार्वे, ऑप्शन 3 आहे साल्क, ऑप्शन 4 आहे फ्रेडरिक बेंटिंग आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 साल्क. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 57. पदार्थाच्या सर्वात लहान कणाला काय म्हणतात? ऑप्शन 1 आहे अणू, ऑप्शन 2 आहे मिश्रण, ऑप्शन 3 आहे रेणू, ऑप्शन 4 आहे मूलद्रव्य आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अणू. पुढील प्रश्न पहा. मूळदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन क्रमांक 1 आहे ड जीवनसत्व, ऑप्शन 2 आहे ब जीवनसत्व, ऑप्शन 3 आहे क जीवनसत्व आणि ऑप्शन 4 आहे ड जीवनसत्व. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणती स्वयंपोषी वनस्पती नाही म्हटलेली आहे? ऑप्शन 1 आहे जास्वंद, ऑप्शन 2 आहे अमरवेल, ऑप्शन 3 आहे डाळिंब, ऑप्शन 4 आहे सदाफुली आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अमरवेल. नेक्स्ट प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक आहे 60. समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? ऑप्शन 1 आहे वर्णलेखन, ऑप्शन 2 आहे सोनार तंत्रज्ञान, ऑप्शन 3 आहे निष्कर्षण तंत्रज्ञान
आणि ऑप्शन 4 आहे अपवर्तकमापी. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सोनार तंत्रज्ञान. नेक्स्ट प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक आहे 61. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 1 आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. ऑप्शन 2 आहे जेफ्री आर्चर. ऑप्शन 3 आहे अलेक्झांडर डुमर. ऑप्शन 4 आहे स्टीफन फ्लेमिंग. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अलेक्झांडर फ्लेमिंग. नेक्स्ट प्रश्न पहा. रेबीज या आजारात किती दिवसाच्या रोग बीजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात? ऑप्शन 1 आहे 10. ऑप्शन 2 आहे 20. ऑप्शन 3 आहे 40. ऑप्शन 4 आहे 60. आणि याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 10 दिवसानंतर. प्रश्न क्रमांक 63 पहा. पांढरा रंग हा किती रंगाचे मिश्रण आहे? ऑप्शन 1 आहे 7. ऑप्शन 2 आहे 1. ऑप्शन 3 आहे 3. ऑप्शन 4 आहे 11. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 7 रंगाचे मिळून पांढरा रंग बनतो. आणि तो कसा बनतो बघा, ग्योर म्हणून असतो, ग्योर. ठीक आहे बघा. व्ही म्हणजे व्हायलेट, आय म्हणजे इंडिगो, बी म्हणजे ब्ल्यू, जी म्हणजे ग्रीन, वाय म्हणजे येल्लो, ओ म्हणजे ऑरेंज आणि आर म्हणजे रेड. ह्या 7 कलर मिळून आपला इंद्रधनुष्य बनतो. आणि इंद्रधनुष्याचा जे हे 7 रंग आहे, हे रंग मिळून आपला पांढरा रंग बनत असतो. म्हणून 7 रंग मिळून हा पांढरा रंग बनत असतो, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? ऑप्शन 1 आहे 8 सेकंद. ऑप्शन 2 आहे 8 मिनिटे. ऑप्शन 3 आहे 8 तास. ऑप्शन 4 आहे 1 दिवस. आणि याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 8 मिनिटे. प्रश्न क्रमांक 65 पहा. ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? ऑप्शन 1 आहे मॅग्नीज. ऑप्शन 2 आहे लोह खनिज. ऑप्शन 3 आहे तांबे. ऑप्शन 4 आहे बॉक्साईट. आणि याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईट. ॲल्युमिनियम हे बॉक्साईटपासून मिळवलं जातं. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक आहे 66. पृथ्वीवर 90 किलोग्रॅमचं वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती किलो असते? ऑप्शन 1 आहे 45 किलो. ऑप्शन 2 आहे 15 kg. ऑप्शन 3 आहे 180 kg. आणि ऑप्शन 4 आहे 30 kg. तर बघा, या 90ला आपल्याला 6 जर भागितला तर 6 × 6 = 30. म्हणजे इथे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 15 kg याचं करेक्ट उत्तर राहील. हा जो प्रश्न आहे तो पाठ करू नका, कारण की प्रत्येक वेळेस तुम्हाला 1/6 ने भागायचं आहे. जर वजनाची संख्या वाढवली कमी केली तर तुमचं उत्तर हे बदलत असते प्रत्येक वेळेस. तर म्हणून प्रश्न पाठ न करता प्रत्येक वेळेस 1/6 ने भागायचं हे लक्षात ठेवायचं. किंवा 1/6 ने जर आपण गुणलं तरी आपल्याला उत्तर येतं. 68 क्रमांक पहा. अनुवंशज शास्त्राचे संशोधक कोण आहे? ऑप्शन 1 आहे मेंडेल. ऑप्शन 2 आहे चार्ल्स डार्विन. ऑप्शन 3 आहे जेम्स वॅट. आणि ऑप्शन 4 आहे मादर क्युरी. याचं योग्य उत्तर असणार आहे मेंडेल, ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा. भूकंपाची तीव्रता मोजणाऱ्या यंत्राला काय म्हणतात? ऑप्शन 1 आहे रेडिमीटर. ऑप्शन 2 आहे सिस्मोग्राफ. ऑप्शन 3 आहे किलोमीटर. ऑप्शन 4 आहे रडार. आणि याचं करेक्ट उत्तर आहे भूकंपाची तीव्रता जी आहे ती सिस्मोग्राफ, ऑप्शन क्रमांक 2 ने मोजतात. पुढील प्रश्न क्रमांक 70. वस्तूचे वजन सर्वात जास्त कोठे असते? तर बघा, वस्तूचे वजन हे सर्वात जास्त हे ध्रुवावर असते. आणि सर्वात कमी जर बघायचं राहिलं तर विषुववृत्तावर राहते. आणि शून्य कुठं राहते? तर पृथ्वीच्या केंद्रावर. आणि पृथ्वीच्या केंद्रापासून जर आपण वर म्हणजे ध्रुवाकडे गेलो तर वाढत जाते. ध्रुवापासून आपण केंद्राकडे आलो तर कमी होत जाते. विषुववृत्ताकडून आपण ध्रुवाकडे गेलो तर वाढत जाते. आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे गेलो
तर कमी होत जाते. हे पॉईंट लक्षात ठेवा. या जेवढे पण पॉईंट सांगितले एवढा पण याच्यावर प्रश्न हे येत असतो. प्रश्न क्रमांक 71. डायबेटीस म्हणजेच मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? तर याचं उत्तर आहे शर्करा. तर बघा, डायबिटीज म्हणजेच मधुमेह, याचं जे शर्करेचं प्रमाण जर कमी किंवा जास्त झालं तरी मधुमेह हा विकार होतो, म्हणून याचं उत्तर शर्करा असणार आहे. कोलेस्ट्रॉल हा आपलं जेव्हा BP वगैरे हाय किंवा लो होतं तेव्हा हे याचा इफेक्ट पडत असतो कोलेस्ट्रॉलचा. प्रश्न क्रमांक 72 पहा. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही म्हटलेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 73. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं करेक्ट उत्तर आहे 1948. ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर राहणार आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 1948 साली झाली. प्रश्न क्रमांक 74. डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे क्षयरोग म्हणजेच TB. तर डॉट्स हा उपचार क्षयरोगसाठी आहे. प्रश्न क्रमांक 75. झिंका हा रोग कोणत्या प्रकारचा प्रजन्य रोग आहे? तर झिका हा विषाणूजन्य रोग आहे. ठीक आहे. विषाणूजन्य, आदिजीव, जीवाणू यामधील जो झिका व्हायरस आहे हा व्हायरसचा रोग आहे, म्हणजेच विषाणू. प्रश्न क्रमांक 76. कोणती पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात? तर रोगजंतूचा प्रतिकार हा पांढऱ्या पेशी करत असते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. लाल पेशी आणि तांबड्या पेशी हा एकच आहे, फक्त नाव चेंज करून इथे ऑप्शन दिलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे 2 नंबर पांढऱ्या पेशी. प्रश्न क्रमांक 77. प्रोड्युसर गॅस या इंधनातील घटक ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड प्लस नायट्रोजन. तर प्रोड्युसर गॅस या इंधनातील घटक कोणता आहे? तर कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 78 आहे. सूक्ष्मदर्शक चे इंग्रजीत नाव खालीलपैकी कोणते आहे? तर मायक्रोमीटर आणि मायक्रोस्कोप. तर याचं करेक्ट उत्तर आहे मायक्रोस्कोप, ज्यामधून आपण एकदम सूक्ष्म म्हणजे एकदम लहानात लहान जीवाणू किंवा विषाणू आपण त्यातून पाहू शकतो. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य राहणार आहे. 79 प्रश्न क्रमांक. खालीलपैकी कोणता रोग आई वडिलांकडून रुग्णाला आनुवंशिकरित्या प्राप्त होते? तर याचं योग्य उत्तर आहे सिकल सेल ॲनिमिया. आता मूळदूस हा जो ऑप्शन आहे हा ड जीवनसत्वाच्या मुळे होतो, आणि रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया म्हणतात त्याला, हा रक्तक्षय वेगळा आहे आणि हा सिकल सेल ॲनिमिया हा वेगळा आहे. ठीक आहे. 80 क्रमांकाचा प्रश्न पहा. मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 कप्प्याचे बनलेले आहे. ठीक आहे. 2 अशा प्रकारे 4 कप्पे आहे, 2 वर असतात आणि 2 खाली असतात. जे उभयचर आहे, उभयचरमध्ये कोण येतं? मेंढूक येतो, तर ते 3 कप्प्याचे बनलेले असते. मासे जे आहे ते 2 कप्प्याचे बनले असते. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे 4 फक्त. प्रश्न क्रमांक 81. डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? ऑप्शन 1 अ याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 82. एड्स हा रोग कशामुळे होतो? उत्तर आहे विषाणू. तर एड्स हा विषाणूजन्य रोग आहे. प्रश्न क्रमांक 83. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान फॅरेनहाइट किती असते? तर याचं योग्य उत्तर 98.4 मायक्रोफॅरेड. 84 क्रमांकाचा प्रश्न. अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? त्याचं योग्य उत्तर आहे
कॅलरीज ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. अन्न पदार्थाची जी ऊर्जा असते ते कॅलरीजमध्ये मोजली जाते. 85 क्रमांकाचा प्रश्न, मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जिप्सम. 86 क्रमांकाचा प्रश्न पहा, आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये तांबे म्हणजेच कॉपरचा अनुक्रमांक किती? तर याचं योग्य उत्तर आहे 29 ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 87, कोणते दाबाचे एकक आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पास्कल. 88 क्रमांकाचा प्रश्न पहा, वैद्यकशास्त्राचे जनक कोणास मानले जाते? ऑप्शन 1 आहे अपोलो आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हिप्पोक्रेटस. प्रश्न क्रमांक 89 पहा, युरियामध्ये कोणता अश्व आढळतो? तर याचं योग्य उत्तर आहे नत्र. तर युरियामध्ये नत्र हा अश्व आढळतो. प्रश्न क्रमांक 90 पहा, रसायनाचा राजा कशास म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गंधक. तर रसायनाचा राजा जो आहे तो गंधक आम्ल आहे. प्रश्न क्रमांक 91 पहा, गुरुत्वाकर्षण नियम सर्वप्रथम कोणी मांडला? तर याचं योग्य उत्तर आहे न्यूटन. तर गुरुत्वाकर्षणचे जे नियम आहे ते न्यूटनने दिले आणि किती नियम आहेत? तर 3 नियम आहे आणि 3च समीकरण आहे. प्रश्न क्रमांक 92, क्ष किरण केव्हा उत्पन्न होतात? याचं योग्य उत्तर आहे इलेक्ट्रॉन्स तारेमधून पाठवले असता. तर क्ष किरण केव्हा उत्पन्न होतात? तर इलेक्ट्रॉन्स तारेमधून पाठवले असता. 93 क्रमांकाचा प्रश्न, टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर याचं योग्य उत्तर आहे अलेक्झांडर ग्राहम बेल. तर टेलिफोनचा जो शोध आहे तो लावलेला अलेक्झांडर ग्राहम बेल. 94 क्रमांकाचा प्रश्न, विद्युतधारा मोजण्याची एकक काय? तर विद्युतधारा ही मोजली जाते ॲम्पेअरमध्ये, म्हणजे त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 95 पहा, खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही म्हटलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रबर. रबरामधून विद्युत पास होत नाही. तर चांदीमधून सुद्धा होते, तांबेमधून सुद्धा होते आणि ॲल्युमिनियममधून सुद्धा होते. जर सर्वात चांगला कंडक्टर विचारलं म्हणजेच कोणत्या याच्यातून सर्वात चांगली विद्युत पास होते, तर याचं योग्य उत्तर असणार आहे चांदी. 96 क्रमांकाचा प्रश्न पहा, विद्युत बल्ब मधील तारेच्या कुंडलाचा विलय बिंदू कसा असतो? तर उत्तर आहे अति उच्च. ऑप्शन क्रमांक 2 विद्युत बल्ब मधील तारेचा कुंडलाचा विलय बिंदू कसा असतो? तर अति उच्च असतो. विलय बिंदू म्हणजे वितरणांकाचा जो बंद असतो, म्हणजे जर हीट वाढली बल्बमध्ये तर तो ॲटोमॅटिक तो तार जो असतो तो असा तो बल्बमध्ये जो राहतो तो वितळून जातो, म्हणजे त्याचे 2 तुकडे होऊन जातात.